आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. मी खूप आनंदी होतो कारण मी एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केले होते. हे लग्नही माझ्यासाठी अचानक मिळालेल्या सरप्राईजपेक्षा कमी नव्हते. मला माहीत नव्हते की काही दिवसांनी मी माझ्या खोलीसमोर उभा राहील आणि माझ्या लग्नाची रात्र असेल. तरीही मला खूप आनंद झाला होता. जेव्हा मी आत जाऊ लागलो तत्पूर्वी आतून विचित्र आवाज येऊ लागले. जणू काही माझी पत्नी काही संकटात आहे. जणू तिला खूप वेदना होत आहेत. मी घाबरलो. मी म्हणालो, काय प्रॉब्लेम आहे? पुढे जाण्यापूर्वी मी विचार करत होतो की मी माझ्या पत्नीला मदत करेल. ती माझी पत्नी होती. तिचे सर्व दुःख समस्या माझ्या होत्या. पण पुढे जाण्यापूर्वी एक बाई बाहेर आली आणि म्हणाली, आकाश बेटा, लवकर गरम पाण्याची व्यवस्था कर आणि लेडीज डॉक्टरला बोलवून आण. मला ऐकून आणि बघून आश्चर्य वाटले की ती माझी मावशी होती जी आधीच आत होती आणि आता मला लेडीज डॉक्टरला बोलवायला आणि गरम पाण्याची व्यवस्था करायला सांगत होती. मी म्हणालो, पण झालं काय? तर ती मला म्हणू लागली की आता सांगायला वेळ नाही, लवकर कर, नाहीतर तुझ्या बायकोच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी एक नजर टाकली तेव्हा मला आश्चर्य वाटले. माझी पत्नी पलंगावर पडली होती आणि तिला खूप वेदना होत होत्या. मला क्षणभर समजू लागलं की काय होतंय. पण हे कसं घडलं असेल? असे होते तर माझ्या आईने माझे लग्न का केले? मी विचार करत होतो की काय करावे. पण आई हात जोडून माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि मग तिने हात जोडून असे काही बोलली की माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. आणि त्यानंतर मी माझ्या पत्नीला, माझे नाव आकाश आहे, आम्ही गावात राहायचो आणि मी शहरात काम करायचो, परंतु कधी कधी गमतीने आईला सांगायचो, आता माझं लग्न कर, खरंच मला आता लग्न करावंसं वाटतंय. माझी आई म्हणायची, असं काय आहे की तुला लग्न करायचं आहे बेशरम? तुला लाज वाटत नाही? मी आमच्या घरात मोठा भाऊ होतो. मला माझ्यापेक्षा लहान बहीण होती. तिचे लग्न झाले होते आणि माझ्यापेक्षा लहान भाऊ होता, पण तो अजून लग्नाच्या वयाचा नव्हता. म्हणून आता माझी पाळी यावी अशी माझी इच्छा होती. आणि मी माझ्या आईला संभाषणात इशारा करून सांगायचो, कारण आमच्या कुटुंबातील कोणीही परिवाराबाहेर लग्न केले नव्हते आणि कोणीही मला त्यांची मुलगी अशीच देऊन तर नाही ना टाकणार. हे फक्त माझ्या आईवडिलांचेच काम होते. माझे वडील या जगात नव्हते, त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावरच आली होती. मी म्हणालो की माझे लग्न कर. मग एक दिवस माझी आई मला म्हणाली की मी आता सध्या तरी तुझे लग्न करू शकत नाही. आपल्यावर कर्ज आहे, ते फेडले तर मी तुझ्या लग्नाचा विचार करेल. मला खूप वाईट वाटलं. याचा अर्थ असा होता की आईने मला आत्ता पैसे कमवण्याचे यंत्र राहण्यास सांगितले होते. आम्हाला तुझं लग्न करायचं नाही. आत्ता आम्ही फक्त तुझी कमाई बसून खाऊ. त्यांनी मला काय समजले होते माहीत नाही, पण मग मी केले नसते तर कोणी केले असते? दुसरीकडे माझ्या धाकट्या बहिणीच्या सासरच्या मंडळींची ही रोज नवीन फरमाईश येत असायची. तीही पूर्ण करावी लागत होती. भावाचेही शिक्षण चालू होते. माझा भाऊही खूप मासूम होता. मला ते माहीत होते की हे सगळं सोडलं तर तो काहीही करू शकणार नाही. तो लहान होता. बाबाही या जगात नव्हते. म्हणून मी तोंडावर कुलूप लावले. पण मी 2-4 वर्ष घरी येणार नाही या लोकांना माझी अनुपस्थिती जाणवावी. मी घरी नाही तर कसे वाटते, मला त्यांना याची जाणीव करून द्यायची होती. म्हणूनच मी जवळपास वर्षभर घरी परतलो नाही. मग एक दिवस माझ्या आईने मला कॉल केला आणि म्हणाली, घरी ये, आमच्याकडे तुझ्यासाठी एक मोठी भेट आहे. मला माहीत होते की तिने माझ्यासाठी काही कपडे बनवले असतील, कारण माझे कपडे अजूनही माझी आईच बनवत होती. पण मी काही कपड्यांसाठी परत येणार नव्हतो. तरीही मला जरा हायसे वाटले आणि मी सांगितले की ठीक आहे, मी 2 आठवड्यांनी येतो. 2 आठवड्यांनी मी घरी आलो तेव्हा घर पाहून आश्चर्यचकित झालो. घरात कोणाच्या तरी लग्नाचं वातावरण होतं. मला समजले की माझी आई माझ्या भावाचे लग्न करत आहे आणि ती माझ्याबद्दल काहीच विचार करत नाही. पण जेव्हा कळले की माझेच विवाह होणार आहे तेव्हा मला आश्चर्य वाटले. आता मला समजत नव्हते की मी आनंदी व्हावे की नाराज, कारण मला माहीत नव्हते की ती कोण आहे आणि कोणाशी माझे लग्न होणार आहे. आई म्हणाली, तुला कोणी सांगितले? मी तिला सांगितले की बाहेर मिठाईवाला बसला आहे, त्याने मला सांगितले. म्हणून आजकाल आई माझ्याकडे इतके पैसे मागत होती. माझी आई म्हणाली, आणि तुला असे वाटले की मी एवढे पैसे कुठे वापरत आहे? बघ, तुझं लग्न होतंय. मी म्हणालो, आई, उशिरा का होईना तू माझ्या लग्नाचा विचार केलास याचा मला आनंद आहे. पण प्लीज मला सांग की तू माझं लग्न कुणाशी करतेस? मी असं लग्न कसं करून घेऊ? मला माहीत आहे आपण गावात राहतो. लग्न तुझ्या मर्जीनेच होईल, पण तू मला तिचा फोटोही दाखवला नाहीस. आता घरी मिठाईवाला आला होता, पाहुणे येणार आहेत आणि आता तू माझं लग्न करतेस. आई म्हणाली, तू मुलगीचा फोटो पाहिलास तर तुला खूप आनंद होईल. आता मी तुला तिचे नाव सांगते. तिचे
तिचे नाव सरस्वती आहे. मी म्हणालो, सरस्वती नाव ठेवण्याचा काय उपयोग? ती स्वतः तशी नसली तर? माझी आई म्हणाली, विनोद करू नकोस, ती खूप चांगली मुलगी आहे. मी तुला तिचा फोटो दाखवते. आधी तोंड हातपाय धुवून जेवण करून घे. पण खूप लोकांना आमंत्रित केले नाही हे पाहून मला आश्चर्य वाटले. आईने तिच्या बाजूच्या लोकांनाच बोलवले होते. बाबाच्या बाजूने कोणालाही फोन केलेला नव्हता. मी आईला विचारलं, का नाही बोलवलंस? तर आई म्हणाली की ते खूप बोलणारे लोक आहेत आणि जर काही वरती खाली घडले तर ते आपल्याला कधीच माफ करणार नाही. मी म्हणालो, काही होणार नाही. तेव्हा आई म्हणाली, बेटा, हे लग्नाचे घर आहे आणि मी तुझ्या वडिलांच्या नातेवाईकांना कधीच सुख देऊ शकले नाही. तू माझा मोठा मुलगा आहेस, म्हणून तुझा आज खूप मोठा दिवस आहे. मला नाही वाटत की लग्नात काही विघ्न येऊ. मी त्या लोकांना फोन करणार नाही. असो, तुझे वडील गेल्यानंतर त्यांनी आपली कधीच काळजी घेतली नाही. मी म्हणालो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तू तुझ्या इच्छेनुसार सगळं करतेस. मला मुलीचा फोटो दाखव. फोटो दाखवायला उशीर झाला, पण रात्री माझ्या आईने खोलीत आल्यावर तिने मला फोटो दाखवला. माझी खोली ही आधीच सजवली होती. मुलीसाठी इथे अनेक गोष्टी पडून होत्या. सिंगल बेडऐवजी डबल बेड होता. मला अजूनही समजू शकले नाही की काय होत आहे. मी कुठे लग्न करण्यासाठी मरत होतो त्यावेळी कोणीही माझं लग्न करून दिले नाही आणि आता अचानक मला बोलवलं जात होतं आणि माझं लग्न इतक्या घाईत केलं जात होतं. पण कितीही घाईमध्ये का असेना, लग्न तर होतंय याचा आनंद मनातल्या मनात होत होता. जेव्हा माझ्या आईने मला मुलीचा फोटो दाखवला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. ती खूप सुंदर, उंच, सडपातळ आणि माझ्याच वयाची दिसत होती. मी तर तिचा फोटो पाहताच कुठेतरी हरवलं होतो. आईने माझ्या हातातून तो फोटो घेतला आणि माझ्या कानात कुजबुजली की हा फोटो आहे, उद्या ती तुझ्याकडे येईल, मग तिला तुझ्याजवळ बसवून बघत बस. मी म्हणालो, तुला एवढी सुंदर मुलगी कुठून मिळाली? तुझा मुलगा सुद्धा इतका सुंदर नाही. माझी आई म्हणाली की माझा मुलगा तर खूप चांगला आहे. माझा मुलगा हिरा आहे. जरी एक गोष्ट होती की माझ्या आईने कधीच माझे इतके लाड केले नाही. माझा मुलगा हिरा आहे, माझा मुलगा चंद्र आहे असं कधीच म्हणाली नव्हती, पण आज म्हणत होती. पण आज आत्तापर्यंत या घरात जे काही घडत नाही ते घडत होतं. माझं दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न होतं. आईने माझ्यासाठी कपडेही ठेवले होते आणि वेळेवर तयार होण्यास सांगितले होते. लग्न मंदिरात होणार होते. आम्हीही सजून धजून मंदिरात पोहोचलो. माझ्या पत्नीने सध्या पदरने आपला चेहरा झाकला होता. तिच्या कुटुंबात माझे सासरे, सासू व एक लहान साली होते. आमचे लग्न झाले आणि आता आम्ही घरी परतलो. माझ्या पत्नीला माझ्या खोलीत पाठवण्यात आले आणि काही किरकोळ रूढी परंपरा सुरू झाल्या. त्यानंतर माझी आई म्हणाली, बेटा, हे सर्व लोक खाणारे, पिणारे, खुर्च्या, कृपया त्यांना सगळ्यांना निरोप देऊन ये. अशा गोष्टींमध्ये मी इतका गुंतून गेलो की 3-4 तास उलटून गेले आणि रात्र केव्हा झाली कळलेच नाही. काही अतिथी देखील परत गेले. फक्त माझी मावशी राहिली होती आणि आता घरात पूर्ण शांतता होती. माझ्या आईने मला सांगितले की बेटा, तू तुझ्या खोलीत जा. सरस्वती तुझी वाट पाहत असेल. पण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. आधी माझ्या खोलीत ये आणि माझे ऐकून घे. मी म्हणालो, ठीक आहे. पण मी माझ्या आईकडे जायचे विसरलो आणि सरळ माझ्या खोलीच्या दिशेने गेलो. मी अजूनही माझ्या खोलीपासून काही अंतरावर असताना असा आवाज ऐकू आला की मला धक्का बसला. असं वाटत होतं की माझ्या बायकोला खूप वेदना होत आहेत. ती वाईटरित्या किंचाळत होती. मी घाबरलो होतो. मी म्हणालो, तिला काय झाले? कारण आता तिची समस्या ही माझी समस्या होती. पण आत जायला लागताच माझी मावशी बाहेर आली आणि म्हणाली, जा आणि लेडीज डॉक्टरला बोलवून आण. माझी आई देखील आत होती. मी म्हणालो, काय चालले आहे? तेव्हा त्यांनी मला आत येण्यास नकार दिला आणि सांगितले की आधी तू जा आणि डॉक्टरला बोलव आणि आधी ही शेरवानी बदलून घे, मग जा. मलाही आश्चर्य वाटले आणि क्षणभर हरवूनच गेलो. म्हणून माझी मावशी म्हणाली, तू इथे का उभा आहेस? लवकर जा. मी लगेच शेरवानी बदलली आणि पळत जाऊन डॉक्टरला बोलवले. मला पाहून डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले, पण तितके नाही. ती म्हणाली की मला माहीत नव्हते हे सर्व काही इतक्या लवकर होईल. मी म्हणालो, काय चालले आहे? हे तुम्हाला पण माहीत असेल तर मला सांगा. ती म्हणाली की नंतर सांगेल. आता लेडीज डॉक्टर पण खोलीत गेली आणि आतून आवाज येऊ लागला. माझी आईसुद्धा मला आत येऊ देत नव्हती. आत गेल्यावर माझी मावशी, डॉक्टरसुद्धा हरवलेले दिसत होते. कधी पाणी आत जायचे, कधी टॉवेल आत जायचे, कधी कपडे, तर कधी काही तर कधी काही. पण आत मला जाऊ देत नव्हते. मला खूप अस्वस्थ आणि आश्चर्यही वाटत होते की आत काय चालले आहे. आज आमच्या लग्नाची रात्र होती. कोणाची अशी अवस्था झाली असेल की त्याच्या लग्नाच्या रात्री बायकोची तब्येत बिघडली असेल. तब्येत बिघडली की बहुतेक मुलींना डोकेदुखीचा त्रास होतो, कारण त्या लग्नात पूर्ण दिवस घालवतात
एका जागेवर बसून राहतात, थकतात आणि कोणाचे पाय दुखतात. इकडे माझी पत्नी तर वेदनेने ओरडत होती. जे काही घडत आहे ते देखील मला समजू शकत होतं, परंतु हे सर्व खरोखरच घडत आहे हे मला दुसऱ्याकडून ऐकायचे होते. काही वेळाने लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच जवळपास निघून गेली होती. मी माझ्या भावाच्या खोलीत गेलो, जो झोपलेला होता आणि आता माझ्या चेहऱ्यावर राग शिवाय काहीच दिसत नव्हते. काही वेळाने माझी आई माझ्यासोबत होती आणि मला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. मी विचारले, हे सर्व काय आहे? तर आई माझ्यासमोर हात जोडून म्हणाली, तुझी बायकोच्या इथे एक मूल जन्माला आलं आहे. मी म्हणालो, मूल? कोणाचे मूल? तू माझे लग्न एका अशा मुलीशी केलेस जी आई बनणार आहे आणि माझ्या लग्नाच्या रात्री तिने मुलाला जन्म दिला. तुला जरा पण अंदाज आहे? आई, तू हे काय बोलत आहेस आणि हे माझ्यासोबत असं कसं करू शकतेस तू? मी तुझे काय नुकसान केले आहे? मी तिथे मजूर म्हणून तुम्हा लोकांसाठी कष्ट करतो. माझ्या डोळ्यात पाणी आले. असे घडले की मला एक सुंदर स्वप्न दाखवण्यात आले आणि नंतर मला सांगण्यात आले की ते स्वप्नच नव्हते. ज्या मुलीचा फोटो मला दाखवण्यात आला होता ती तर चेहऱ्यावरूनच खूप सुंदर आणि सभ्य दिसत होती. ही माझी विनम्र पत्नी होती, जिला लग्नाच्या रात्रीच मूल झाले होते. ते मूल कोणाचे होते? त्याचे वडील कोण होते? आणि माझ्या आईनेच या बाईला घराबाहेर काढायला हवे होते. उलट तिने माझे लग्न तिच्याशी लावायला नको होते आणि ती तर तिचीच मदत करत होती. मूल या जगात आले होते. ती मुलगी असल्याचे उघड झाले, पण मला काय फरक पडणार होता? मी माझा नवस पूर्ण करतो असे गृहीत धरून बसलो होतो. माझी पत्नी पुन्हा पुन्हा माझ्याशी बोलायला यायची. ती परत परत इकडे येत होती. तिच्यासोबत आंटी पण सामील होती. त्यामुळेच अनेक नातेवाईकांना लग्नाला बोलवले नव्हते. याचा अर्थ या लोकांनी माझ्या विरुद्ध कट रचला होता. मी या घरचा मुलगा होतो. मग हे सगळं माझ्यासोबत का झाले? मी कोणाचे काय नुकसान केले आहे? माझ्या पत्नीने येऊन मला सांगितले की मुलगी झाली आहे. तेव्हा मी म्हणालो की हो, ती पण तुझ्यासारखीच राहील. या महिलेला तिची मुलगी आणि तिचे सामान उचलून हे घर सोडण्यास सांगा, पण मी तिला आणि तिच्या पापाला पोसणार नाही. जर ही गोष्ट लग्नाच्या 1-2 महिन्यानंतरची असती तर कदाचित मी मान्य केलं असतं की तुम्हालाही माहीत नव्हते. पण तुम्ही माझे लग्न 9 महिन्याची गरोदर असलेल्या स्त्रीशी करून देता आणि तुम्हाला क्षणभरही कळत नाही. मी सर्व काही तुझ्यावर सोडले होते. माझी आई म्हणाली की मी तुलाही जन्म दिला आहे. तुझ्यासाठी मी अनेक संकटांचा सामना केला आहे. तुला तुझ्या वडिलांबद्दल तर माहीतच आहे ना? त्यांनी घरच्या कामात मला कधीच मदत केली नाही. मी तुला कसे वाढवले हे मला स्वतःला माहीत आहे. त्यावेळी तू माझा पहिला मुलगा होतास आणि खूप लहान होता. मी तुमच्याकडून माझ्या मेहनतीचा हिशोब मागते. आज तुला तुझ्या आईसाठी मोठे पाऊल उचलावे लागेल. तुला या मुलीचा स्वीकार करावा लागेल. मी म्हणालो, आई तुला काय झालंय? या मुलीला तिच्या घरी जाऊ देत. माझ्यात काय कमी आहे? माझे आधी लग्न झाले आहे का? मी 4 मुलांचा बाप आहे का? मी दुसरी मुलगी शोधेन. मी चांगले काम करतो. आई म्हणाली, मी तुला संपूर्ण गोष्ट सांगू शकत नाही. मुलीला घराबाहेर काढू नकोस. मी तुझ्या पुढे हात जोडते. तू या मुलीचा स्वीकार कर आणि सर्वांना सांग की हे मूल तुझं आहे. सगळ्यांना असंही सांग की तुझं तिच्यावर आधीच प्रेम होतं आणि तू हे सगळं केलंस. ही दुसरी गोष्ट आहे. माझी आई असे का करायला सांगत होती जे मला अजूनपर्यंत नीट समजू शकले नाही. मी म्हणालो, तू मला एवढ्या मोठ्या ज्वालामुखीत का फेकत आहेस? माझ्या मनाची परीक्षा का घेत आहेस? तू माझ्यासोबत काय करत आहेस आई? माझी आई म्हणाली, तुला कोणीही काहीही विचारू शकत नाही. तू जास्त काही बोलू नकोस. तू फक्त एवढं सांग की तू सरस्वतीच्या मुलाचा बाप आहेस. बाकी सर्व काही मी सांभाळेल. तुला माझ्या सन्मानाची शपथ आहे. तुला हे दुसऱ्या कोणासाठी नाही तर तुझ्या आईसाठी करायचं आहे. तू तुझ्या आईच्या सन्मानासाठी एवढं करू शकत नाहीस का? मी म्हणालो, आत्तापर्यंत मी तुझ्यासाठीच सर्व काही केलं आहे, पण आता हे खूप झाले आहे. आई, हे सर्व माझ्यासाठी खूप अवघड आहे. तरीही मी होकारार्थी मान हलवली आणि भावाच्या खोलीतच झोपलो. पण रात्रभर झोप आली नाही. 2-4 दिवस झाले. मावशीही गेली. माझी आई आणि सरस्वतीच त्या बाळाची काळजी घेत होत्या. मी तिला पाहिलेही नव्हते, पण ती लहान मुलासारखीच होती. एक दिवस मी माझ्या खोलीत गेलो, कारण माझे काही सामान तिथे पडलेले होते. तेव्हा सरस्वती पहिल्यांदा माझ्याशी बोलली आणि म्हणाली, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणू? मी म्हणालो, नाही, त्याची काहीही गरज नाही. ती म्हणाली, तुम्ही माझे पती आहात. मी तुमचे काम करणार नाही तर कोण करेल? मी मनात विचार केला की तुला ते तेव्हा आठवले नाही की मी तुझा नवरा आहे किंवा तू कोणाची तरी बायको होशील, हे तेव्हा आठवले नाही जेव्हा हे सगळं करत होतीस. पण आईने मला सांगितले होते की तिला काहीही बोलू नकोस. ती खूप दुःखात आहे. तिला कशाचे दुःख होते माहीत नाही, पण ती सुद्धा दिवसभर तिच्या खोलीत बसून रडत असायची. माझी आई तिला खोलीतच जेवण आणि पाणी द्यायची आणि तिच्या मुलीचीही काळजी घेत होती. मी माझ्या आईला जेवढं ओळखत होतो ती एक चांगली स्त्री आहे,
पण इतकं मोठं काम होतं, माझी आई हे सगळं का करत होती? त्यामागे नक्कीच काहीतरी कारण होतं. कारण जरी ती या जगातील सर्वोत्कृष्ट स्त्री असली किंवा ती देवी असली तरीही सुनेशी ती कधीच चांगली वागू शकत नाही. तीही असल्या सुनेसाठी जिने मागून एवढा मोठा गुन्हा केला असेल आणि लग्नाच्या रात्री दुसऱ्याच्या मुलाला जन्म दिला असेल आणि माझी आई त्या मुलीवर ज्याप्रमाणे प्रेम करत होती त्यावरून तिच्या हृदयात तिरस्कार किंवा विषाचा कणही नव्हता असे वाटले. पण हे दोघंही कुळ वाचवू शकले नाहीत. माझ्या आईने मला सांगितले होते की हे कोणालाही कळू नये, पण मी हे माझ्या हृदयात कसे लपवून ठेवले असते हे सर्व मी माझ्या एका विश्वासू मित्राला सांगितले. त्यालाही ऐकून आश्चर्य वाटले. तेव्हा तो म्हणाला की तो एका मुलीला ओळखतो. मी म्हणालो, मला सांग ती मुलगी कशी आहे? तो म्हणू लागला, मुलगी तुझ्यासाठी खूप छान आहे. ती शिकलेली आहे. ती घरातून फारशी बाहेर पडत नाही. तिचे वडील आणि भाऊ तिच्यासोबत आहेत. ते तिला घराबाहेर पडू देत नाहीत. तिला अजून 2-3 बहिणी आहेत. ती कदाचित सर्वात मोठी आहे. ती कशी दिसते माहीत नाही, पण मी ऐकले आहे की ती खूप छान मुलगी आहे. तू मला सांगितले असतेस की तुला लग्न करायचे आहे तर मी डोळे मिटून सांगू शकलो असतो की मला एक छान मुलगी भेटली आहे, तू तिच्याशीच लग्न कर. पण या मुलीसोबत असे काय झाले ते मला पचवता येत नाही की ती एवढ्यापर्यंत पोहोचली. आणि तुझ्या आईचे काय चुकले आहे? तीही तिला साथ देते. हे बघ, फक्त तुझ्या आईच तुला सर्व काही सांगू शकते. मी म्हणालो, मला हे जाणून घ्यायचे नाही काय झाले कसे झाले. मला हे जाणून घ्यायचे आहे की तिच्यासोबत हे सर्व कोणी केले, कारण ज्याने हे सर्व केले आहे त्याला माझी आई साथ देत आहे. तो म्हणाला, हे सगळं समजून काय करणार आहेस तू? या मुलीने लग्नाच्या रात्रीच मुलाला जन्म दिला. ती मुलगी चांगली नसेल हे तुला चांगलेच माहीत आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिच्यासोबत खूप वाईट घडणार आहे. ती माझी आई आहे जी तिला वाचवत नाही तर तिच्या संतानला देखील वाचवत आहे. कारण जेव्हा मी तिला विचारले असं का होतंय, ती गप्प राहिली. मी विचारायचो की माझ्या डोक्यावर कोणाचा तरी पाप का टाकत आहेस? माझा काय दोष? माझ्या मित्राला पण खूप विचित्र वाटत होतं. तो म्हणाला की मी तुझ्या आईला ओळखतो. मला माहीत नाही तिला काय झालंय. आंटी अशी वाटत तर नाही. त्यांनी त्या मुलीला पहिल्याच दिवशी घराबाहेर काढायला हवं होतं. तुझं लग्न या मुलीशी करायला नको होतं. पण आता प्रकरण असे आहे की तू तिला विचारलं तर ती पुन्हा पुन्हा खोटं बोलेल आणि तुला हे प्रकरण कधीच कळणार नाही. तू एक काम कर, तू त्या मुलीला विश्वासात घेऊन कसं तरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथे जाऊन त्या मुलीचा DNA टेस्ट करून घे. मग तुला कळेल की तिचे वडील कोण आहेत. मी म्हणालो, पण फक्त DNA टेस्ट त्या मुलीचे केले तर काय होईल? दुसऱ्या पुरुषाचीही टेस्ट करायला लागेल. तो म्हणाला, हेही ठीक आहे. कुठल्या तरी बहाण्याने आजूबाजूच्या सगळ्या लोकांना घेऊन जा. काहीतरी कर. तुला काहीतरी करावेच लागेल. हे काम खूप अवघड होतं. होय, तिला 2 महिन्यानंतर मूल होणार होते. परंतु तिने 2 महिन्याआधीच त्या मुलीला जन्म दिला. कदाचित म्हणूनच सर्व कसे घडले. परंतु ती 7 महिन्यांची गरोदर होतीच ना. माझ्या आईला हे माहीत असावे. माझ्या आईनेही स्वतः मुलांना जन्म दिला होता. याचा अर्थ माझी आई तिच्यासोबत मिळालेली होती. माझी बायको तिच्यावर मोठा अन्याय झाल्यासारखी रडायची, तर त्या उलट तर माझ्यावर अन्याय झाला होता. मी आईला म्हणालो, मी हे सर्व करू शकत नाही. माझी आई म्हणाली, तू सगळं सांभाळण्याचा प्रयत्न कर. ती तुझी बायको आहे. तिच्यासोबत थोडा वेळ घालव. ती बरी होईल. मग आयुष्याचा पहिला दिवस एकमेकांसोबत घालवा. बस, सगळे चांगले होईल. पण माझ्या मनाला हे मान्य नव्हते. माझी आई म्हणायची की जर आपण या मुलीचा स्वीकार केला नाही तर फार मोठं संकट येईल. मला कळत नाही ती कुठल्या संकटाबद्दल आणि आपत्तीबद्दल बोलत होती. माझ्यासाठी माझ्यावर पहिलेच संकट आलेले होतं. आईने मला पुन्हा तिच्या बोलण्यात गुंतवून घेतलं आणि मला माझ्या खोलीत झोपायला सांगितले. पण मी जेव्हा तिच्या खोलीत झोपलो तेव्हा एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली होती. ती रात्री झोपेत बोलायची. तिला कोणाची तरी भीती वाटायची. ती विचित्र गोष्टी सांगायची. ती म्हणायची, माझ्यापासून दूर राहा. नाही, माझ्यापासून दूर राहा. हे सगळं ती बोलायची. मला तिला उठवावं असं वाटत होतं. कदाचित तिला पण वाईट स्वप्न पडलं असेल. पण मग मला पण तिला उठवायचं नव्हतं. काही वेळाने तिचे डोळे उघडायचे. मग मी झोपेचे नाटक करायचो आणि ती मग तासभर रडत राहायची. असं काय झालं होतं? मला वाटायचं तिला विचारावं. पण मी तिला विचारलं तेव्हा तिने सगळ्याचा दोष माझ्या आईवर टाकला आणि सांगितलं, तुम्ही तुमच्या आईला विचारावं. मी तुम्हाला काही एक सांगू शकत नाही. या दोघं महिलांनी मला पकडून माझे जीवन नरक बनवले होते. आता मी काय करावे, कुठे जावे, कुणाशी बोलावे? मग मित्राच्या सांगण्यावरून त्याच गोष्टीचा विचार करायचं ठरवलं आणि एके दिवशी बायकोशी बोलून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मी म्हणालो की काही लोक मुलांना पोलिओ डोस द्यायला आलेले आहेत. आपण हिला घेऊन जाऊ. तिने होकार दिला. वाटेतही सगळे पाहत होते की यांचे नुकतेच लग्न झाले आहे आणि यांना मूल आहे. सगळ्यांना वाटलं की हे सगळं मी लग्नाआधीच या स्त्रीसोबत केलं आणि मग तिच्याशी लग्न केलं. काही लोक म्हणत होते की हरकत नाही, त्याने चूक तर मान्य केले आहे.
आणि मी मध्यभागी फुकट अडकलेलो होतो. मी काही चुकीचं केलं नव्हतं. मग स्वीकारण्याचा विचार कुठून आला? बरं, मी डॉक्टरांना त्या मुलीबद्दल सांगितलं आणि तिला तिच्याकडून सॅम्पल घेण्यास सांगितलं आणि मग कसं तरी माझ्या मित्राच्या सल्ल्याने इकडून तिकडून सगळ्यांचे नमुने गोळा केले आणि माझा नमुना देखील दिला आणि आता मी रिपोर्टची वाट पाहत होतो. मी माझ्या पत्नीचाही पूर्णपणे तपास केला, जेणेकरून मला कळेल की ती प्रेग्नेंट केव्हा झाली आणि त्यावेळी ती कुठे होती. या सगळ्या गोष्टी ती मला सांगू शकली असती, पण तिने तिच्या जिभेला मोठं कुलूप लावून ठेवलं होतं. ती काहीच बोलत नव्हती. डॉक्टर म्हणाले 2 दिवस लागतील, परंतु मग कळेल. या सगळ्या वादात मी माझ्या भावाला वेळ द्यायला विसरलो होतो. तो माझा धाकटा भाऊ होता. मला वाटलं कदाचित त्याला काही माहीत असेल, मात्र असे विचारले असता त्यानेही त्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मी म्हणालो, आई, मी इथे नसताना कुठे गेली होती का? तो म्हणाला, हो, ती रोज कुठेतरी जायची, बहुधा वहिनीच्या घरी जायची, पण तिने मला सांगितले नाही. मी विचारायचो, का जातेस बाहेर? तर ती म्हणायची की नाही, मी कुठेही गेले तरी तू माझ्याबरोबर यायला नकोस. मी पण त्यावेळेला हा विचार करायचो की आई कुठे जात असेल, पण तिने मला कधीच सांगितले नाही. आणि मग एके दिवशी ती म्हणाली की मी तुझ्या भावासाठी मुलगी निवडली आहे. माझा निष्पाप भाऊ, गरीब भाऊ, तो मला हे सगळं सांगत होता. त्यालाही काहीच माहीत नाही. तो अजून 10वीतच होता. जितक्या निरागसपणे सगळं सांगत होता, माझ्या आईवर राग होता, कारण तिनेच ही खिचडी शिजवली होती आणि माझ्या आईने माझ्या भावालाही या सगळ्यापासून लांब ठेवलं होतं. त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती. डॉक्टरांनी मला 2 दिवसांनी बोलवले होते. रिपोर्ट्स माझ्या हातात होता, पण त्याच्या आधीच मी भावूक झालो, कारण घरी आल्यावर माझी आई एका दूरच्या नातेवाईकाला खोटं सांगत होती की हो, ही माझ्या मोठ्या मुलाची पत्नी आहे आणि ती त्याची मुलगी आहे. मी त्यांच्यासमोर काहीच बोललो नाही, पण त्यांच्यानंतर मी ओरडून म्हणू लागलो की ना ती माझी बायको आहे, ना ती माझी मुलगी आहे. मी या दोघांचा स्वीकार करणार नाही आणि आज दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. माझ्या हातात रिपोर्ट्स होता. मी माझी आई आणि सरस्वतीकडे पाहिलं. जणू तिचा प्लॅन फसला होता. त्या दोघेही अस्वस्थ झाल्या होत्या. मी रिपोर्ट्स उघडण्याआधीच माझ्या आईने तो माझ्या हातातून घेतला आणि जळत्या चुलीत टाकला. मला आश्चर्य वाटले. आई म्हणाली, मी तुला सगळं खरं सांगेल. घरातल्या सगळ्यांवर असा संशय घेऊ नकोस. खूप वाईट गोष्ट आहे. मी म्हणालो की माझे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि तुझी इच्छा आहे की मी कुणाशीही बोलू नको आणि जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नये असे तुला वाटते. मग माझ्या आईने मला अशी गोष्ट सांगितली की मला धक्का बसला. ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि तिने मला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळ्यात पहिले त्या लहान मुलीला, जिचे नाव नेहा ठेवण्यात आले होते, मी तिला मांडीवर घेतले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. सोबतच सरस्वतीला मिठी मारली आणि म्हणालो, सर्व काही ठीक होईल, मला माफ कर. ती पण रडू लागली आणि म्हणाली की मी तुम्हाला माफ केले आहे आणि त्या दिवसापासून ती माझ्यासोबत खूपच खुश आहे. माझे नेहावर इतके प्रेम आहे की ती माझी स्वतःची मुलगी नाही हे मी विसरूनच जातो. कारण असंही नाही आहे की ती माझी स्वतःची मुलगी नाही, ती माझीच मुलगी आहे. होय, गोष्ट अशी आहे की माझा भाऊ राकेश, ज्याला आपण सर्वजण खूप निर्दोष आणि निरागस मुलगा समजत होतो, त्याची वाईट संगत होती आणि तो वाईट लोकांसोबत फिरत असे. त्याच्या मित्रांनी सरस्वतीला कुठेतरी पाहिले आणि जेव्हा तिने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि तिने त्यांच्या तोंडावर मारले, तेव्हा त्यांनी एक प्लॅन बनवला आणि त्यांनी मिळून सरस्वतीचे खूप वाईट केले. इतके वाईट केले की तिला आत्महत्या करावीशी वाटली, पण तिला वाचवले गेले आणि 1.5 महिन्यानंतर तिला समजले की ती प्रेग्नेंट आहे. ती तक्रार घेऊन माझ्या आईकडे आली आणि म्हणाली की आता मी गुन्हा दाखल करेल आणि जे लोक तुमच्या मुलाचे मित्र होते, प्रत्येकजण श्रीमंत होते, कदाचित ते वाचतीलही, परंतु मी तुमच्या मुलाला नक्कीच शिक्षा करेल. माझ्या आईने हे सर्व ऐकले तेव्हा राकेशला खूप मारले आणि विचारले. त्यानेही त्याचा गुन्हा कबूल केला. म्हणाला, तशीच गोष्ट आहे. पण राकेशचे अजून शिक्षण चालू होते आणि सरस्वतीला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, कारण त्याला अजिबात बुद्धी नव्हती. होय, वाईट काम करण्याची अक्कल होती, पण तो एका मुलीला आधार देऊ शकला नसता. म्हणून आईने सर्व जबाबदारी घेतली आणि म्हणाली की मी तुला घर आणि कुटुंब मिळवून देईल, तुझं लग्न लावून देईल, तुला सन्मान मिळेल, तुझं मूल अवैध म्हटलं जाणार नाही. लग्नाच्या रात्री आईने मला सांगितले होते की तुझ्या पत्नीच्या खोलीत जाण्यापूर्वी माझ्या खोलीत ये. कदाचित त्या दिवशी तिला हे सगळं सांगायचे होते, पण सरस्वतीची तब्येत अचानक बिघडली होती आणि तिला ठरवल्याप्रमाणे सर्व काही होणार नव्हते, कारण रिपोर्ट्समध्येही माझा भाऊच तिच्या मुलाचा बाप होता. एका महिलेला माहीत असते की तिच्या मुलाचा बाप कोण आहे. सरस्वतीलाही हे माहीत होते.
त्याच दिवशी मी एक कठोर निर्णय घेतला. मी माझ्या भावाला दुसऱ्या शहरात पाठवले, जिथे तो आमच्यापासून दूर राहून फक्त अभ्यास करू शकतो आणि तिथे त्याला स्वतःसाठी पैसे कमवायचे आहेत. जर त्याला आयुष्याबद्दल माहिती झाली, त्याला आयुष्य कसे जगावे हे माहीत झाले, तर कदाचित त्याची अक्कल ठिकाण्यावर येईल. पण त्यानंतर आम्ही या सर्व गोष्टीचा या घरात कधीच उल्लेख केला नाही. आज नेहा 2 वर्षाची झाली आहे. सरस्वती पुन्हा आई होणार आहे. मला वाटतं देवाच्या कृपेने सरस्वती पुन्हा एका सुंदर मुलीला जन्म देणार आहे आणि मग नेहालाही एक सुंदर बहीण मिळेल. राकेशचे काय करायचे हे मी अजून ठरवले नाही, पण मी त्याला या घरात कधीही येऊ देणार नाही, कारण त्याने माझ्या पत्नीसोबत या घरात राहावे असे मला वाटत नाही. आता मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले आहे. त्यानंतर मी त्याला दुसरीकडे कुठेतरी पाठवीन, पण तो माझ्या पत्नीसमोर आणि माझ्या डोळ्यासमोर कधीच राहणार नाही. तुम्हीच सांगा, मी माझ्या भावासाठी असा निर्णय घेत आहे, योग्य आहे की नाही? पण एक गोष्ट खूप विचित्र आहे की जेव्हा मी सरस्वतीबद्दल ऐकले, तेव्हा अचानक माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण झाले आणि आता मला कळले आहे की ती गरीब मुलगी स्वतः खूप दुःखात होती, म्हणूनच ती रात्री जागून रडायची. पण तिचा काय दोष? ती खूप चांगली मुलगी होती. तिने कधीच कुणासोबत वाईट केले नाही. मग मी तिच्यासोबत वाईट गोष्टी घडताना कसे पाहू शकेन? आणि आता ती माझी पत्नी झाली होती, म्हणूनच मी तिच्याशी अगदी प्रामाणिकपणे वागतो. मी तिला मनापासून स्वीकारले आहे आणि माझे आयुष्य खूप चांगले चालले आहे. माझी आई चुकीचा निर्णयही घेऊ शकली असती. ती म्हणू शकली असती की हे मूल माझ्या मुलाचे नाही, येथून निघून जा. पण माझ्या आईने न्याय केला आणि त्या दिवसापासून माझ्या आईबद्दलचा माझा आदर खूप वाढला आहे.